या व्हिडिओमध्ये आपण दिल तो पागल है या मूवीचे अननोन फॅक्ट्स अँड बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. दिल तो पागल है ही मूवी तुम्ही 100% एकदा ना एकदा पाहिलीच असेल. या मूवीच्या स्टोरीपेक्षा या मूवी मधले जे सॉन्ग आहेत ना ते खूपच छान होते. ते अजून सुद्धा ऐकायला आपल्याला एकदम फ्रेश फिलिंग देतात. तर नमस्कार, माझं नाव आहे शीतल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल वरती. तर आज आपण दिल तो पागल है या मूवीचे अननोन फॅक्ट्स अँड बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहणार आहोत. तर वेळ न घालवता सुरू करूयात आपण आपल्या व्हिडिओला. दिल तो पागल है ही एक म्युझिकल रोमॅन्टिक ड्रामा मूवी होती. या मूवीला रिलीज केलं होतं 16 ऑक्टोबर 1997 रोजी. या मूवीमध्ये आपल्याला पाहायला भेटले होते माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, शाहरुख खान, अक्षय कुमार, फरीदा जलाल, देवेन वर्मा आणि अरुणा इराणी. या मूवीची स्टोरी लिहिली होती आदित्य चोपडा यांनी. या मूवीचा स्क्रीन प्ले लिहिला होता आदित्य चोपडा, यश चोपडा आणि तनुजा चंद्रा यांनी. मूवीला प्रोड्यूस केलं होतं यश चोपडा आणि आदित्य चोपडा यांनी. मूवीला डायरेक्ट केलं होतं यश चोपडा यांनी. या मूवीला म्युझिक दिलं होतं उत्तम सिंग यांनी. 54 मिनिटचे या मूवीमध्ये 10 सॉन्ग होते. याच्याशिवाय एक इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग पण वेगळं ठेवलं होतं. मूवीचं म्युझिक सुपरहिट होतं आणि मूवीचे सर्वच्या सर्व सॉन्ग सुपर डुपर हिट झाले होते. मूवीचं म्युझिक खूपच फ्रेश, मेलोडियस आणि एव्हरग्रीन होतं आणि त्यावेळेस खूपच या मूवीचे सॉन्ग लोकांना आवडले होते व त्यावेळेस हे सॉन्ग खूपच पॉप्युलर झाले होते. आता आपण पाहूयात मूवीमध्ये कोणते सॉन्ग होते. दिल तो पागल है, दिल दीवाना है, दिल तो पागल है, दिल दीवाना है, दिल का कहना हम सब माने, दिल ना किसी की माने. सेकंड सॉन्ग आहे अरे रे क्या हुआ कोई नहीं जाना, अरे बन जाए ना कहीं कोई अफसाना, अरे कुछ हो गया कोई न पहचाना, अरे बन जाए दो बन जाए अफसाना. भोली सी सूरत आंखों में मस्ती, आए हाय, भोली सी सूरत आंखों में मस्ती, दूर खड़ी शर्माए, हाय हाय, मेरी नजर से तुम देखो तो यार नजर ओ आए, भोली सी सूरत आंखों में मस्ती, हाय हाय. कब तक चुप बैठे अब तो कुछ है बोलना, कुछ तुम बोलो कुछ हम बोले ओ डोलना, कब तक चुप बैठे अब तो कुछ है बोलना, ला 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 ला, कुछ तुम बोलो कुछ हम बोले ओ बोलना, मर जाना था ये भेद नहीं था खोलना, ओ डोलना, ओ डोलना, कब तक चुप बैठे अब तो कुछ है बोलना, कुछ तुम बोलो कुछ हम बोले ओ बोलना. मुझको हुई न खबर चोरी चोरी छुप छुप कर, मुझको ये हुई न खबर चोरी चोरी छुप छुप कर, प्यार की पहली नजर ले गई दिल ले गई दिल ले गई. नेक्स्ट सॉन्ग. चांद ने कुछ कहा रात ने कुछ सुना, तू भी सुन बेखबर, प्यार कर हो प्यार कर, जिस पे हम मर मिटे उसको पता भी नहीं, क्या गिला हम करे वो बेवफा भी नहीं, हमने जो कह लिया उसने
हमने जो सुन लिया उसने कहा भी नहीं, ये दिल जरा सोच कर प्यार कर, हो प्यार कर। चांद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना, तू भी सुन बेखबर प्यार कर, हो प्यार कर। आई है चांदनी मुझसे कहने यही, आई है चांदनी मुझसे कहने यही, मेरी गली मेरा घर प्यार कर, प्यार कर। नेक्स्ट सॉन्ग आहे चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम। कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है खड़क खड़क कन। चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम चक। कोई लड़का है जब वो गाता है, सावन लाता है घमंड। चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम चक। तर हे सॉन्ग होते दिल तो पागल है या मूवी मधले. या सॉन्गला लोक आजही पण तितक्याच आवडीने ऐकतात. या सुपरहिट सॉन्ग मध्ये आवाज दिला होता उदित नारायण आणि लता मंगेशकर यांनी, आणि या सॉन्ग मध्ये एक्स्ट्रा मध्ये आवाज दिला होता आशा भोसले आणि हरिहरन यांनी. त्यांनी फक्त एकाच सॉन्ग मध्ये एक्स्ट्रा मध्ये आवाज दिला होता. आणि या मूवीचा म्युझिक अल्बम 1997 मध्ये टॉपला होता आणि या सॉन्गची एकूण 1,25,00,000 ऑडिओ कॅसेट सेल झाली होती. मूवीला रिलीज व्हायच्या अगोदरच मूवीचे सॉन्ग इतके फेमस झाले होते की यश चोपडा यांना ऍडव्हान्स मध्येच मूवी रिलीज होण्याच्या अगोदर 4.5 करोड रुपये भेटले होते. आता बघूयात बजेट अँड बॉक्स ऑफिस कलेक्शन. तर या मूवीचे बजेट होतं 9 करोड रुपये आणि या मूवीने इंडियामध्ये कलेक्शन केलं होतं 34 करोड रुपये आणि वर्ल्ड वाईड मध्ये कलेक्शन केलं होतं 71,71 करोड रुपये आणि ही एक ब्लॉकबस्टर मूवी साबित झाली होती. ही मूवी 1997 मध्ये दुसऱ्या नंबरवर होती, कारण त्या मूवीला बघायला त्यावेळी 2,95,00,000 थिएटर मध्ये लोक गेले होते. 1997 मध्ये फर्स्ट नंबरला मूवी होती बॉर्डर, सेकंड नंबरला होती दिल तो पागल है, थर्ड ला होती इश्क, चौथ्या नंबरला होती परदेश व 5व्या नंबरला होती जिद्दी. या मूवीला 7.7 आउट ऑफ 10 IMDb रेटिंग दिलेली आहे. या मूवीची स्टोरी अँड स्क्रीन प्ले आदित्य चोपडा, यश चोपडा आणि त्यांची वाईफ प्रमिला चोपडा यांनी मिळून लिहिला होता. या मूवीचे टायटल कोणतं ठेवायचं यामध्ये ना ते खूपच कन्फ्यूज होते आणि खूप सारे टायटल यासाठी सजेस्ट केले होते. जसे की एका वेळेस मैंने तो मोहब्बत करली हे ठेवायचा विचार करत होते आणि मोहब्बत करली हे पण ठेवायचा विचार करत होते आणि तेवर हे पण ठेवायचा विचार करत होते. परंतु आणि यश चोपडा ने कोई लडकी है हे टायटल पण सजेस्ट केलं होतं, परंतु आदित्य चोपडा यांना यापैकी एक सुद्धा टायटल खास आवडत नव्हतं आणि फायनली या मूवीचं टायटल दिल तो पागल है हे ठेवलं होतं. फिल्म दिल तो पागल है शाहरुख खान आणि माधुरीची अंजाब कोयला या मूवी नंतर थर्ड मूवी होती आणि शाहरुख खानची यश चोपडा डर आणि दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे यानंतर तिसरी मूवी होती. दिल तो पागल है या मूवीसाठी फर्स्ट चॉईस शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित हेच होते, परंतु सपोर्टिंग ऍक्ट्रेस करिश्मा कपूर यश चोपडाची फर्स्ट चॉईस नव्हते. या रोलसाठी सगळ्यात फर्स्ट मनीषा कोयराला यांना अप्रोच केलं होतं, परंतु त्यांनी या मूवीमध्ये काम करण्यासाठी नकार दिला. नंतर त्यांना या गोष्टीचा खूपच पस्तावा झाला होता. या रोलसाठी जुही चावलाला पण अप्रोच केलं होतं, जी यश चोपडाच्या डर या मूवीमध्ये पण लीड ऍक्ट्रेस होते, परंतु जुहीने हा रोल करायला नकार दिला कारण माधुरी सोबत सपोर्टिंग रोल करायला त्यांना खूप बोलत होत्या. या रोलसाठी काजलला पण अप्रोच केलं होतं, त्यांनी पण नकार दिला. यानंतर या रोलसाठी उर्मिलाला अप्रोच केलं आणि उर्मिला मातोडकर या रोलसाठी तयार पण झाल्या होत्या. त्यावेळेस एकच दिवस या मूवीसाठी त्यांनी काम केलं. नंतर त्यांनी यश चोपडा यांना मेसेज केला की या मूवीमध्ये काम त्या करू शकणार नाहीत आणि नंतर या रोलसाठी करिश्माला अप्रोच केलं. करिश्मा कपूर जुदाई या मूवीमध्ये काम करणार होत्या, परंतु त्यांनी ती मूवी सोडली आणि कोइन्सिडेंटली दिल तो पागल है या मूवीमध्ये उर्मिला या काम करणार होत्या, त्यांनी ही मूवी सोडली आणि जुदाई मध्ये तेच कॅरेक्टर केलं जे करिश्मा जुदाई मध्ये करणार होत्या,
परंतु त्यावेळेस कोणाला माहित होतं की दिल तो पागल है ही एक ब्लॉकबस्टर मूवी साबित होईल आणि जुदाई ही एक सुपरहिट. दिल तो पागल है ची शूटिंग खूप सुंदर ठिकाणी केली होती. या मूवीचे खूप सीन मुंबईच्या आसपासच्या लोकेशन वरती शूट केले होते. मुंबईच्या वेगवेगळ्या स्टुडिओमध्ये या मूवीचा सेट लावला होता. मूवीचे काही सीन लीलावती हॉस्पिटलमध्ये सुद्धा शूट केले होते आणि मुंबईशिवाय काही सॉन्गची शूटिंग फॉरेनच्या लोकेशन वरती सुद्धा केली होती. जसे की दिल तो पागल है ची शूटिंग जर्मनीमध्ये केली होती. गाण्याचे काही सीन स्वित्झर्लंडमध्ये पण शूट केले होते. या मूवीमध्ये सगळे सॉन्ग लता आणि उदित नारायण यांनी गायले होते. या मूवीमध्ये एक सॉन्ग कुमार सानू यांच्या पण आवाजामध्ये होते. हे गाणं होतं कितनी हे बेकरार चंदा की चांदनी, परंतु या गाण्याला म्युझिक अल्बम मध्ये नव्हतं ठेवलं. या मूवीच्या सुपरहिट सॉन्ग मध्ये पण एक कुमार सानूचं सॉन्ग नव्हतं. म्हणजे या मूवीचे इतके सॉन्ग सुपरहिट झाले होते, परंतु या मूवीमध्ये एकही सुपरहिट सॉन्ग कुमार सानू यांचं नव्हतं. कुमार सानू 1999 मध्ये सगळ्यात पसंत करणारे सिंगर होते आणि त्यांनी सलग 5 वेळेस फिल्मफेअर अवॉर्ड बेस्ट सिंगर यासाठी जिंकला होता. दिल तो पागल हेच्या 11 वर्षानंतर यश चोपडा यांनी हे सॉन्ग रिलीज केलं होतं. फिल्म दिल तो पागल है मध्ये अक्षय कुमारने फर्स्ट टाइम शाहरुख खान आणि यश चोपडा यांच्या सोबत काम केलं होतं. त्यावेळेस अक्षय कुमार यांचे फिल्मेग्राफ खूपच खाली आला होता. त्यांच्या खूप मूवी एकानंतर एक मूवी फ्लॉपच होत होत्या. त्यावेळेस सगळ्यांनी यश चोपडाला सांगितलं की मूवीच्या पब्लिसिटी पासून अक्षय कुमार यांना लांब ठेवा, नाहीतर याचा फरक दिल तो पागल है याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर पडेल. आणि मूवी कंप्लीट झाल्यानंतर यश चोपडा आणि अक्षय कुमारची त्यांच्या पेमेंटमुळे खूप वाद झाला होता. या मूवीमध्ये काम करायला अक्षय कुमार यांना खूपच कमी पेमेंट केलं होतं आणि अक्षय कुमार यांचं असं म्हणणं होतं की त्यांना थोडी वाढवून पेमेंट दिलं पाहिजे, परंतु यश चोपडा अजिबात तयार होत नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की अक्षय कुमारने त्यांचा आभार मानलं पाहिजे की ते यशराज फिल्म मध्ये काम करत आहेत आणि यांच्या बोलण्याचा अक्षय कुमार यांना खूप राग आला आणि यश चोपडा आणि SRK यांच्यासोबत त्यावेळेस खूप नाराजी होती. दिल तो पागल हेचं म्युझिक सुपरहिट झालं होतं. या सॉन्गच्या म्युझिक डायरेक्टर उत्तम सिंग 2 वर्षात गाण्याचे ट्यूनला पूर्ण केलं होतं. गाण्याची कोरिओग्राफी पण त्या टाइम नुसार खूपच वेगळी होती. या गाण्यांना शामक दावक आणि फराह खान यांनी कोरिओग्राफ केलं होतं आणि या गाण्याची कोरिओग्राफी सर्वांना खूपच आवडली होती आणि शामक दावक यांना नॅशनल अवॉर्ड सुद्धा भेटला होता बेस्ट कोरिओग्राफर म्हणून. शामक दावक हे चांगले कोरिओग्राफर सोबत एक सिंगर पण आहेत. फिल्म दिल तो पागल है मध्ये कॉस्ट्युम डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी माधुरी दीक्षितसाठी खूप प्रकारचे वेगवेगळे ड्रेस दाखवले होते, परंतु यश चोपडा यांना त्यातील एकही ड्रेस आवडत नव्हता आणि शेवटी माधुरीसाठी सिंपल सलवार सूट यालाच फायनल केलं होतं. याशिवाय शाहरुख खानच्या कॉस्ट्युमना करण जोहरने डिझाईन केलं होते. करण जोहरने अजून काही मूवीमध्ये कॉस्ट्युम डिझायनर म्हणून काम केलं होतं. मूवीमध्ये एका सीन मध्ये दाखवतात करिश्माला डान्स प्रॅक्टिस करताना पायाला लागतं आणि त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात. त्यावेळेस त्यांना खरंच पायाला लागलं होतं व त्यावेळेस त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये खरंच ऍडमिट केलं होतं. मूवीमध्ये मॉल मधला सीन मध्ये SRK आपल्याला बिना पॅन्टचे दिसतात. दिल तो पागल है ची काही सीन गाणे आणि डायलॉग लोकांना आज पण आवडतात. तर हे होते दिल तो पागल है या मूवीचे अननोन फॅक्ट्स. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला नेक्स्ट कोणत्या टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.